अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा GK ट्रॅक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला। ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी, संत तुकडोजी महाराज। नंतरचा प्रश्न, महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळासाठी दिला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, कुस्ती। नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, खाकी। नंतरचा प्रश्न, जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता रोबो वकील खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, रॉस। नंतरचा प्रश्न, प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे वरील वाक्यासाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, उठता लाथ बसता बुक्की। नंतरचा प्रश्न, राष्ट्रीय विधी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व। म्हणजेच राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबई, छत्रपती संभाजीनगर व नागपूर या तीनही ठिकाणी आहे। नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद वापरले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मला दररोज 20 किलोमीटर चालवते। नंतरचा प्रश्न, नाकाला मिरच्या झोंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, अतिशय चिडणे। नंतरचा प्रश्न, मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, कर्मणी प्रयोग। नंतरचा प्रश्न, चंदनाचे हात पायही चंदन तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना वरील काव्यपंक्तीतील भाषेचा अलंकार कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, दृष्टांत अलंकार। नंतरचा प्रश्न, ठ हे अक्षर उच्चार स्थानानुसार कोणत्या वर्णातील आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मूर्धन्य। नंतरचा प्रश्न, भारतीय पतनियंत्रणाचे कार्य कोणती बँक करते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक, पर्याय सी। नंतरचा प्रश्न, शिवरामन समितीने कोणती बँक स्थापन करण्याची शिफारस केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, नाबार्ड। नंतरचा प्रश्न, भारतीय बँकिंग कंपनी कायदा कधी संमत करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, बँकिंग कंपनी ऍक्ट 1949। नंतरचा प्रश्न, 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, यशवंतराव चव्हाण। नंतरचा प्रश्न, कोणाच्या ऐवजी जागतिक व्यापार संघटना स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, GATT, गॅट। नंतरचा प्रश्न, RBIने सर्वप्रथम हुंडी बाजार योजना कधी सुरू केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी,
सन 1952 मध्ये. नंतरचा प्रश्न, राज्य सरकारला सर्वाधिक उत्पन्न कोणत्या करापासून मिळते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, विक्री कर. नंतरचा प्रश्न, पुणे शेअर बाजार कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, सन 1982 मध्ये. नंतरचा प्रश्न, महामंडळ कर कोणाकडून आकारला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, केंद्र सरकार. नंतरचा प्रश्न, जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, कार्ल बेन्झ. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, इथेरियम. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी मिहान प्रकल्प कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, नागपूर. नंतरचा प्रश्न, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, सरपंच. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात जिल्हे 36 आहेत, मात्र जिल्हा परिषद किती आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, 34. नंतरचा प्रश्न, सागर तळावरील पर्वतरांगांना काय म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, जलमग्न पर्वत. नंतरचा प्रश्न, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, रासबिहारी बोस. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, ने आन. नंतरचा प्रश्न, आणि अथवा ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, उभयान्वयी अव्यय. नंतरचा प्रश्न, पायाखाली रान घाली सारे या वाक्यातील क्रियापद कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, घाली. नंतरचा प्रश्न, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या वापराची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, दिनेश गोस्वामी समिती. नंतरचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीने प्रौढ मताधिकार 21 वर्षावरून 18 वर्षे केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 61वी घटना दुरुस्ती. नंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत भारताचे वर्णन कोणत्या प्रकारे केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, संघराज्य. नंतरचा प्रश्न, शिक्षण, दत्तक विधान, फौजदारी कायदा हे विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, समवर्ती सूची. नंतरचा प्रश्न, संसदेचे सदस्य नसतानाही कोणाला सभागृहात उपस्थित राहता येते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, महान न्यायवादी. नंतरचा प्रश्न, 11व्या परिशिष्टात कशाचा समावेश केलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, पंचायत राज. नंतरचा प्रश्न,
एकापेक्षा जास्त घटक राज्यात निवडणुका लढविणाऱ्या राजकीय पक्षाला एकूण झालेल्या मतदानापैकी किती टक्के मते मिळाल्यास अखिल भारतीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए 4%. नंतरचा प्रश्न, दोन घटक राज्यांमध्ये निर्माण झालेला संघर्ष कोणत्या न्यायालयात सोडवता येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी सर्वोच्च न्यायालय. नंतरचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या लेण्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी अजिंठा, वेरूळ आणि पितळखोरा. नंतरचा प्रश्न, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी अमरावती. नंतरचा प्रश्न, रास्त गुफ्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए दादाभाई नौरोजी. नंतरचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी ॲलन ह्यूम. नंतरचा प्रश्न, चौदार तळे सत्याग्रह कोणी केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नंतरचा प्रश्न, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी राष्ट्रपती. नंतरचा प्रश्न, ग्राहक संरक्षण कायदा कधी अस्तित्वात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए सन 1986 मध्ये. नंतरचा प्रश्न, सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी विग्रह. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सिंहगड. नंतरचा प्रश्न, पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी नृसिंहवाडी. नंतरचा प्रश्न, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए महाबळेश्वर. नंतरचा प्रश्न, भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी तामिळनाडू. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी राऊतवाडी. नंतरचा प्रश्न, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यातील आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी मेघालय.